नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही आळूवडी तर खाल्लीच असेल, पण आळूवडी आणि धपाट्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। आणि त्यात म्हणजे फोडणीची आळूवडी। आपण आळूवडी नॉर्मल करतो आणि तळून घेतो, तर आज आपण बनवणार आहोत फोडणीची आळूवडी। तर ब्लॉग स्किप न करता बघा, शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल। आता बघा, इथे एका मिक्सरच्या जारमध्ये लसूण घेतलेले आहेत 8 ते 10 पाकळ्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या थोड्याशा जास्तीच्या घेतलेल्या, तुम्ही तुमच्या तिखटाच्यानुसार कमी जास्त करू शकता। थोडेसे जिरे आणि तेल पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। इथे 1.5 वाटी हे घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे। थोडासा सोडा, हळद आणि लिंबू घेतलेला आहे। इतकेच आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी करून अगदी दाटसर असं हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। जे हे पाने आहेत ना, विकत आणू शकता किंवा घरचे सुद्धा असू शकतात आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे, म्हणजे की जास्त करून। आणि पानं घेत असताना एक बघायचं की कवळी पानं घ्यायची मीडियम आकाराची। जास्त जर पानं मोठी घेतली ना तर मग काय होतं की त्याच्या शिरा वगैरे काढाव्या लागतात आणि ते व्यवस्थित होत नाहीत। तर ह्याच्यासोबत शिरा वगैरे जास्त काढायची गरज नाही, ह्या कवळी पानं आहेत आणि जास्त छोटी सुद्धा आहेत। आता ह्याच्यावरती अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे मसाले लावून घ्यायचा आहे, जो आपण मिश्रण बनवलं होतं ते लावून घ्यायचं आहे। तर बघा, जिथे लागलं नाही ना तुम्ही, आता मी एकावरती 3 पानं ठेवून बनवले, तुम्ही 2 पानं ठेवून बनवू शकता। जास्तीची पानं होती म्हणून मी 3 पानं ठेवून बनवून घेतलेले होते। तर व्यवस्थित असे रोल करायचे आणि एका चाळणीमध्ये तेल लावून इकडे पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि ते असे झाकून ठेवायचे। 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित हे मंद आचेवरती, म्हणजेच की मीडियम गॅसवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचं। थंड झाल्याच्या नंतर हे वडी कट करून घ्यायची। गरम गरम वडी कट करायची नाही की त्याचे लगेच तुकडे पडू शकतात, त्याच्यामुळे थोडीशी थंड होऊ द्यायची मगच ही वडी कट करायला घ्यायची। आता तुम्ही मोठी जरी जास्त तेलामध्ये तळत असाल ना तर मग तुम्ही मोठी सुद्धा करू शकता, पण इथे मसाला आणि फोडणी द्यायची आहे त्यामुळे हे मी छोटे छोटे आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी करून घेऊया। आता फोडणीसाठी बघा, इथे मोहरी घातलेली आहे, तेल घेते, तेल गरम झालं की मग मोहरी घालायची, जिरे घालायचे आणि तीळ घालायचे। तिळाने चवही छान येते आणि दिसायलाही छान दिसते वडी। लाल तिखट घालायचं आणि व्यवस्थित हे 2 ते 3 मिनिटं खरपूस असं होईपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत वडी। असं केल्याने काय होतं, वडीला खरपूसपणा जास्त येतो आणि चवीला सुद्धा वडी अशी छान लागते। वरून मस्त अशी हिरवी कोथिंबीर घालायची, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपली बघा ही मसाला वडी तयार आहे। तर थोडंसंच जास्त आहे पण छान लागते चवीला, एकदा नक्की ट्राय करा। आताच आपण आहे ना धपाट्याकडे वळूया। आळूवडी आणि धपाट्याचं कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं, किंवा नुसती धपाटा किंवा नुसतं तुम्ही आळूवडी सुद्धा बनवून खाऊ शकता। आता इथे तुम्हाला पिठाचं सांगते मी, जे धपाट्याचं पीठ आहे ना ते तुम्ही बनवू शकता। 1 ग्लास गव्हाचं पीठ, गहू घेतलेले आहेत, 2 ग्लास ज्वारी घ्यायची आहे, हे ने पीठ 1 ग्लास चण्याची डाळ घ्यायची, थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धा ग्लास इतकी होईल। हिरवा मूग असतं ना ते घ्यायचं आहे 1 ग्लास, 1 ग्लास बाजरी घेतलेली आहे, त्याचप्रमाणे तांदूळ घेतलेले आहेत आणि थोडेसे पोहे घेतलेले आहेत। पोह्याचं आणि उडदाच्या डाळीचं प्रमाण सेम आहे। 2 चमचे जिरे घेतलेले आहेत। आता हे सर्व आहे ना तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता आणि हे जिरे आणि फक्त धने मी भाजून घेतलेले आहेत, बाकीचे काहीच भाजून घेतलेले नाही। तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता, पण धपाट्याला इतकं काही हे नाही आहे। जर आपण चकलीचं वगैरे बनवत असेल ना तर ते आपल्याला भाजून वगैरे घ्यावं लागतं। तर अशा पद्धतीने हे पीठ तयार करून आणायचं, जसं जसं तुम्हाला हवं असेल तसं तसं प्रमाणे तुम्ही हे बनवू शकता। आता तुमच्या अंदाजाने इथे 2 कप मी पीठ घेतलेलं आहे, पण तुम्हाला जितकं कमी जास्त करायचं असेल ते होतं। हिरव्या मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, तीळ आणि हळद ह्याच्यामध्ये घालायचं, लसूण घालायचं आणि ह्याचा ठेचा वाटून घेतलेला होता आधीच, त्याच्यामुळे बघा हे मळायचं। थोडंसं जास्त घट्टसर मळायचं नाही, मीडियम असं मळायचं। जास्तही घट्ट मळलं की मग ते मळलं जात नाही आणि धपाटे आपले ना परफेक्ट असे होत नाहीत। कोणी तर आता थालीपीठ सुद्धा बोलतं, पण पराठे बोलतं, मेथी वगैरे घातली तर त्याला पराठे वगैरे बोलतात, पण याला आता धपाटेच बोलायचं, कारण हे चवीला खूप छान लागतात आणि गावाकडचे। अशा पद्धतीने बघा एक रुमाल ठेवायचं आणि वरून जास्तीचे तीळ घालायचे की म्हणजे तिळाने चव छान येते
आणि दिसताना सुद्धा एकदम भारी दिसतं. तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठे सुद्धा तुम्ही थापायचे किंवा तुम्ही प्लॅस्टिकवरती असं ठेवून तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता हे पराठे धपाटे. तर इथे बघा 1 ते 1.5 मिनिट असं वाफवून घ्यायचं आणि वरून तेल सोडायचं, मस्त परतवून घ्यायचं, म्हणजे चिकटण्याची वगैरे अजिबात इथे हे नाही आहे. तर असे करून दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर बघू शकता किती छान असा हा पराठा आपला तयार आहे धपाटा. तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. हे दह्यासोबत खाऊ शकता किंवा आता तुम्ही वडी बनवली आहे त्यासोबतसुद्धा मस्त खाऊ शकतो आपण. तर बघा इथे मस्त असं कॉम्बिनेशन. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघा अळूवडीने खूप छान लागते. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.